मी रेखाताई सुरेशराव कदम, आशा व सुपरवायझर संघटनेची जिल्हा अध्यक्षा, जय शिवराय बचत गटाची अध्यक्षा आणि शक्ती ग्राम संघाची सचिव इत्यादी पदांनी विभूषित आहे। ग्रामपंचायत ढोकीगावचे ग्रामपंचायतचे उपसरपंच यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही संक्रांत महोत्सव घ्या, तर आम्ही हो हा शब्द दिला भैयांना आणि सर्व महिलांना जेवढे पण आमच्याकडे गट आहेत किंवा माझ्या आशा स्वयंसेविका आहेत किंवा ओळखीच्या महिला सर्वांना आम्ही फोनद्वारे मेसेज दिला की तुम्ही संक्रांत महोत्सवानिमित्त आपली ग्रामपंचायतचं सहकार्य आहे आणि तुम्ही मार्केटिंगसाठी या। तर महिला घरात व्यवसाय करतातच, घरात बोलतात, व्यवसाय करतात, परंतु बाहेर येणं, मार्केटपर्यंत येणं की एवढं त्यांच्यामध्ये धाडस नव्हतं किंवा ते म्हणायचे की आमच्या मिस्टरांना विचारून सांगतो। पण आम्ही त्यांच्या मिस्टरांनाही कन्व्हिन्स केलं की पूर्ण मंडप आहे आणि बाजार फक्त महिलांचाच आहे, त्यामुळे घरच्यांना पाठवायला काहीही हरकत नाही आणि सोबतीला आम्ही आहेत। त्यामुळे 11 तारखेपासून 13 तारखेपर्यंत 3 दिवस हा स्टॉल लावण्यात आलेला होता आणि आम्ही दिवसभर ह्यांच्यासोबतच होतो। 3 दिवस महिलांना काही अडचण आली तर आम्ही आहोतच, काही तुम्हाला अडचण येऊ देणार नाही या आश्वासन दिल्यामुळे महिला आमच्या विश्वासावर आलेल्या होत्या। बऱ्याचशा महिलांचा चांगला धंदा झाला, काही महिलांचा जरी कमी प्रमाणात व्यवसाय झाला असला तरी त्यांचं मार्केटिंग झालं, ओळख झाली आणि सर्व महिला ह्या ग्रामपंचायतच्या सहकार्यामुळे आणि बचत गटावर कर्ज मिळवून व्यवसाय करून यशस्वी झालेल्यामुळे सर्व महिला आज खुश आहेत, समाधानी आहेत आणि त्यांच्या घरात पण घर संसारात सपोर्ट मिळतो त्यांना आणि त्यांच्या घरचे पण सांगतात की एकट्याने कमवून घर भागत नाही, तर दोघांनी कमवल्यानंतर घर अतिशय चांगलं सुखाने चालतं। आणि सर्व माझ्या उद्योजकांनी आणि उद्योजकांच्या घरच्यांनी पण आम्हाला धन्यवाद दिले आणि सर्व महिलांनी ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य आणि उपसरपंच अमोलभैया समुद्रे यांचे आभार मानले आणि दरवर्षी असाच संक्रांत महोत्सव लावावा आणि दरवर्षी यापेक्षाही जास्त आम्ही स्टॉल लावू, सहभाग घेऊ असे महिलांनी आम्हाला आश्वासन दिले। नमस्कार, मी सुनीता शंकर लोमटे, संत तुकाराम या गटामधली मी एक सदस्य आहे। मग आपल्या ढोकी या गावामध्ये ग्रामपंचायतने आणि उमेद अभियानातर्फे मकर संक्रांतीनिमित्त एक कार्यक्रम राबवला होता। मग त्या कार्यक्रमामध्ये आम्ही देखील स्टॉल लावला होता कपड्याचा। ऑलरेडी आमचं कपड्याचं दुकान आहे, पण या उमेदसाठी आम्ही काय केलं, स्टॉल लावला। त्याच्यामध्ये असं स्टॉल लावल्यानंतर असं वाटलं की बाबा खरं आपण स्टॉल लावला आणि जसं दुकानामध्ये मी असते दुकानामध्ये पण तेवढं कस्टमर होत नाही, जेवढे ओळखीचे आहेत तेवढंच येतात। आणि त्या कार्यक्रमामध्ये गेले तर अरे समर्थ कलेक्शनवाले आमच्या दुकानाचं नाव घेऊन तुम्ही पण आलात का, आणि त्यांच्यासोबत जे शेजारी आले होते गावातले भरपूर महिला आल्या होत्या, त्यांच्याशी देखील ओळख झाली आणि त्यांनी पण म्हणल्या की बाबा आता तुमच्या इकडं चांगले भेटतात कपडे, मग आम्ही चांगला प्रतिसाद तुम्हाला देखील देऊ आणि त्यांनी प्रतिसाद देखील दिला। थँक्यू। माझं नाव प्रिया सचिन जाधव, राहणार ढोकी, तालुका जिल्हा धाराशिव। इथे ढोकी येथे माझं छोटंसं दुकान आहे आणि ढोकी येथील ग्रामपंचायतींनी बचत गटातल्या ज्या महिला आहेत किंवा मी आता एक वरिष्ठ CRP म्हणून काम करते, त्या अंतर्गत आम्हाला बाजार मैदानामध्ये आपापल्या प्रत्येक महिलांचा छोटा व्यवसाय जे आहे त्याच्या अंतर्गत की छोटे स्टॉल लावण्यात आले होते आणि आम्हाला इतका प्रतिसाद चांगला मिळाला। खाण्याचे खाद्यपदार्थ होते, पुन्हा स्टेशनरी होती, बांगड्या होत्या, जे काय आपल्या सणानिमित्त सगळं जे लागणाऱ्या महिलांना वस्तू होत्या ते सगळ्या उपलब्ध होत्या आणि चांगल्या प्रकारे आम्हाला ग्रामपंचायतीनं सोय करून दिली होती आणि म्हणजे भरपूर महिलांना लाभ भेटला आहे। धन्यवाद। नमस्कार, मी प्रेरणा महिला बचत गटाची सचिव आहे। मी ग्रामपंचायतमार्फत जे महिला बचत गटातील महिलांसाठी संक्रांत महोत्सव म्हणून एक कार्यक्रम ठेवला होता ग्रामपंचायतने। त्याच्यामध्ये बाजार मैदानामध्ये बंदिस्त असं मस्तपैकी मंडप वगैरे त्यांनी ठेवून महिलांसाठी एक स्टेज निर्माण करून दिलं होतं। महिलांचे छोटे मोठे उद्योग घरगुती तर महिला घरात करतातच, पण बाहेर असं बाजारपेठेत कुठं जाऊन काय कुणाचं धाडस होत नाही, मग त्यांना धाडस व्हावं म्हणून कुठंतरी छोटासा प्रयत्न म्हणून ग्रामपंचायतने जे इथं एक बाजारपेठ निर्माण करून दिली होती, त्याच्यामध्ये मी माझं खाद्यपदार्थाचं स्टॉल लावला होता। तर त्या खाद्यपदार्थामध्ये मी प्रथम भजी केले, नंतर दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे महिलांना उपवास असल्यामुळे शाबू वडे हा पदार्थ ठेवला होता। लेकरांसाठी भेर ठेवली होती, त्याच्यात माझं भरपूर प्रमाणात विक्री झाली।
जेणेकरून महिला तर आपल्या गावामध्ये दुसऱ्या कोणत्या दुकानावर जाऊन खाऊ तर शकत नाहीत, कोणत्या हॉटेलवर जाऊन पुरुष बाहेर गेल्यास खात येतं. आणि तो संक्रांतीचा कार्यक्रम असल्यामुळे, संक्रांतीचा सण असल्यामुळे महिला संक्रांतीच्या खरेदीसाठी साहित्य खरेदीला आल्यास त्यांनी खाण्याचा देखील स्वाद घेतला. त्याच्यामुळे माझी भरपूर प्रमाणात विक्री झाली व नफा पण चांगल्या प्रमाणात भेटला. त्याच्यामुळे मला भविष्यात आणखीन कुठं जर अशा प्रकारे स्टॉल लावला तर मी तिथं जावं असं माझ्या मनात प्रेरणा निर्माण झाली. मी मनीषा शंकरवीर, मी ढोकी गावातून आशा कार्यकर्ते म्हणून काम करते. मला ग्रामपंचायतने VHNEC मधून मला सचिवपदी माझी नेमणूक आहे. आणि मी ह्या ग्रामपंचायतमधून माझी निवड असल्यामुळं मी VHNECचे जे पण काही कामकाज असतं त्याचे वेळोवेळी आम्हाला ग्रामपंचायत सहकार्य करते त्याच्यामध्ये. आणि इतर काही आमच्या मीटिंग असतात, जे काही कागदपत्र आमच्या मीटिंगमध्ये किंवा काही आमचे GSYचे कागदपत्र असतात त्याच्यासाठी आम्हाला जे काही कागदपत्र लागतात ग्रामपंचायतमधून ते आम्हाला कधीही म्हणजे कोणत्याही ह्याच्यामध्ये आम्हाला अडवणूक होत नाही ग्रामपंचायतमधून. तसेच ह्या आपल्या बाजार मैदानामध्ये जे उमेदच्या संयुक्त विद्यमानाने जे काही स्टॉल लावले होते त्याच्यामध्ये खूप छान आम्हाला सहकार्य भेटलं. आणि त्याच्यामध्ये जे काही महिलांना जे वेगवेगळ्या जे काही वस्तू होत्या त्याच्यामध्ये एका छताखाली सगळ्या महिलांना त्या वस्तू उपलब्ध झाल्या. आणि संक्रांतीनिमित्त त्यांची जी काही पिळवणूक होत होती, जे काही धावपळ होत होती ती धावपळ थांबली त्यांची. आणि आम्हाला ग्रामपंचायतनं खूप मोठं सहकार्य केल्याबद्दल मी ढोकी ग्रामपंचायतचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी सरिता सागर खोत, राहणार ढोकी. इथे आशा कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे. आणि सर्व वस्तू आम्हाला एकाच ठिकाणी घेणं सोयीचं झालं. आणि बचत गटातर्फे स्टॉल लागल्यामुळे आम्हाला सर्व वस्तू इथं उपलब्ध झाल्या, एकाच ठिकाणी सर्व काही मिळालं. शानूर मोहिदीन तांबोळी, राहणार ढोकी. हां, जोगेश्वरी. हां, गटाचं सगळं गटात पैसे कर्ज काढून माल भरला. ग्रामपंचायततर्फे महिला मंडळानं ती टोल टाकला. आम्ही खरेदी त्यांनी केली, व्यवस्थेनं धंदा झाला. हां, असंच आमची अपेक्षा आहे, पुढच्या वर्षी बी असंच व्हावं आम्हाला मान्य आहे. आणि आमचा धंदा व्हावा, आम्ही कर्ज काढून घेऊ, आमचं इच्छा हीच आहे.